नमस्कार, अविरत बिरादार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। मी सौ गायत्री अमल बिरादार। आपण गावागावामध्ये आणि गल्ली गल्लीमध्ये कुत्र्यांच्या कळवंडी लागलेल्या पाहिलेल्या आहेत। त्या कळवंडीमध्ये कुत्रे एकमेकांवरती तुटून पडतात, अक्षरशः भुंकतात, पण त्यांचा आवाज कर्णकर्कश ऐकू वाटत नाही, म्हणून ते एकमेकांना फाडून खात असताना लोक त्यांना दगड मारून हाकलतात, बाजूला करतात। आता अशाच कुत्र्यांच्या कळवंडी विधिमंडळाच्या सभागृहात लागताना आपण पाहत आहोत। एकमेकांवरती तुटून पडत असताना ते कुत्रे आता यांना दगड मारून हाकलावं का, यांचं काय करावं हा प्रश्न पडलेला आहे। ज्या विधिमंडळामध्ये कायदे बनवले जातात आणि कायदे राबवले जातात, त्याची अंमलबजावणी केली जाते, त्याच विधिमंडळामध्ये कायदे अक्षरशः पायाखाली तुडवले जात आहेत। कायद्यांचं त्यांना काही गांभीर्य राहिलेलं नाही। अक्षरशः कुत्र्याच्या पलीकडे यांची वागणूक झालेली आहे, ज्यांनी कायदे राबवायचे त्यांची। अर्थात हे आहे सभागृहामध्ये घडलेला गदारोळ आणि गोंधळ आमदार पडळकर आणि आमदार आव्हाड यांचे कार्यकर्त्यामध्ये आणि ह्या दोन्ही आमदारांमध्ये झालेली ही कळवंड, याने अक्षरशः महाराष्ट्र हादरून गेलेला आहे। महाराष्ट्रातील जनतेसमोर आता प्रश्न निर्माण झालेला आहे की विधिमंडळाला ताळे ठोकायचे आणि यांना लाता घालून बाहेर हाकलायचे या 288 कुत्र्यांना, का नेमकं यांना फाडून काढायचं? आता नेमकं काय करायचं हे लोकांना प्रश्न पडलाय। आता यासाठीच बांधलं होतं का सभागृह? का तुमच्या बापांनी सभागृह ते बांधलेलं आहे? तुमच्या बापांच्या कष्टाच्या पैशातून का तुमच्या सासऱ्याने दिलेल्या हुंड्याच्या पैशातून ते सभागृह बांधलेलं आहे? म्हणजे तुम्ही कुत्र्यासारखे तिथं तुटून पडत आहेत एकमेकांवरती। एक तर सामान्य माणसांनी, आम आदमींनी भरलेली तिजोरी एकीकडे तुम्ही लुटून खाताय, कुत्र्यासारखी वाटून खात आहे, आणि दुसरीकडे सभागृहामध्ये तुम्ही कुस्त्या खेळत आहेत। तुम्ही काय त्याला कुस्तीगृह बनवलं का? अरे ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचा मुद्दा प्रथम मांडला पाहिजे, दुसरा मुद्दा शिक्षणाचा मुद्दा मांडला पाहिजे, विद्यार्थ्यांचा, आणि विद्यार्थ्यांची डिग्री कंप्लीट झाल्यानंतर त्यांच्या नोकरीचा, हे 2 मुद्दे प्रथम ज्या ठिकाणी राहिले पाहिजे, आणि त्याच ठिकाणी तुम्ही काय मांडत आहे? बाकीचे 2 मुद्दे तर सोडाच, तुम्ही तिथे पाण्याचं नियोजन काय आहे ते मांडलं नाही। या महाराष्ट्रामध्ये टँकर मध्ये पडून लेकरं मेलेली आहेत। गावागावाला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पिण्यासाठी पाण्याचा थेंब सुद्धा मिळत नाही। विहिरी, तलाव सगळं कोरडं पडलं जातं। प्राणी, पशु, पक्षी पाण्याअभावी तडफडून मरतात डांबरी रस्त्यावरती। अनेक पर्यावरण मित्र ते लिहून घेतात, लेख पाठवतात, काय काय करतात, पण तुम्हाला त्यांचं काही गांभीर्य नाही। डुकरांना तुमच्या घरात सोन्या चांदीचं पाणी उभं असतंय, तुम्हाला काय गरज आहे की महाराष्ट्र होरपळून मेला काय, आणि प्राणी पक्षी मेले काय, मतदार मेले काय, याचं काही घेणं देणं नाही। तुम्हाला फक्त तिजोरीतलं कोणाच्या किती वाट्याला आलं, ते कसं लुटून खाऊन उलटी होईपर्यंत किती खाऊ, यावरच तुम्ही टपलेले आहेत गिधाडं निसते। तुमच्याकडे कायदा काय राबवायचा आणि कायदा कुणी केला आणि कसा राबवायचा याच्याशी काही घेणं नाही या डुकरांना। फक्त हे काय करतात की यांचं कसं खायचं, भरायचं आणि परदेशात नेऊन जमा करायचं, एवढंच तुमच्याकडे नियोजन आहे। तुम्ही कोणत्यानी शेतकऱ्याचा मुद्दा मांडला त्या ठिकाणी? एक दिवस नाना पटोलेंनी पोटातून तर नाही पण ओठातून का होईना मुद्दा शेतकऱ्याचा उभा केला, आणि तरीही तो अध्यक्ष ऐकत नव्हता, कानाडोळा करत होता। म्हणजे शेतकऱ्याचा मुद्दा आला की त्या अध्यक्षाला तर पहिले ठोकलं पाहिजे विधिमंडळाच्या, असं दंड्यानं नाही, त्या दंडानं नाही, शेतकऱ्याच्या रुमण्यानं ठोकून काढलं पाहिजे दलिंदर कुठला। त्या नाना पटोलेंनी मुद्दा मांडल्यानंतर तो अध्यक्ष कानाडोळा करतो, दुसरीकडे लक्ष देतो, दुसऱ्याला बोलतो, तेव्हा राग येतो नाना पटोलेला, आणि नाना पटोले समोर जातात, त्या अध्यक्षाला ओरडून सांगतात त्याच्या कानामध्ये। तेव्हा तो अध्यक्ष काय त्याच्यावरती काय करतो, तर त्याच्यावरती तो लक्ष देऊन ऐकायला पाहिजे होतं, हे कर्तव्य होतं त्या अध्यक्षाचं। तर तो काय करतो, नाना पटोलेंनी शेतकऱ्याचा मुद्दा उपस्थित केला म्हणून त्यालाच एका दिवसासाठी सभागृहाच्या बाहेर हाकलतो आणि निलंबित करतो पुढची कारवाई। म्हणजे कसं रुमणं घालून, नांगर घालून यांना सडकून काढू नये असल्या अध्यक्षाला। हे असला अध्यक्ष असल्यानंतर असे कुत्र्यांच्या कळवंडी लागणार नाहीत तर काय होणार आहे त्या सभागृहामध्ये? काय चालणार आहे असल्या सभागृहामध्ये? तुम्ही काय करायला पाहिजे आहे सभागृहामध्ये? शेतकऱ्याचा मुद्दा आल्यानंतर तुम्ही एखाद्या आमदाराला निलंबित करता त्या ठिकाणून? शरम वाटत नाही, लाज वाटत नाही? असला अध्यक्ष आहे, आज तू जर सभागृहाच्या बाहेर असताना चांगला बुटाने हाणला असता असल्या अध्यक्षाला, मग कशाला कुत्र्याच्या कळवंडी लागल्या असत्या? सरळ जागेवर आले असते, सगळे शेतकऱ्यांचे मुद्दे मार्गी लावले असते, विद्यार्थ्यांचे मुद्दे मार्गी लावलेले असते, शाळा महाविद्यालयांचे मुद्दे मार्गी लावलेले असते, पण या कुठल्याच गोष्टीचं नियोजन नाही तिकडे। तुमचं फॉरेस्ट डिपार्टमेंट निर्माण
निर्माण केलं तेव्हापासून फॉरेस्टची अक्षरशः कत्तल झाली, झाडांची कत्तलच्या कत्तल झाली. आम्ही लहान असताना जंगल हिरवेगार टेकड्या होत्या, आज त्या जंगलांवरती कटिंग केल्यासारखं काहीच ठेवलेलं नाही. तुमचे फॉरेस्ट अधिकारी येतात, तिथं झोपा काढतात, डब्बा खातात आणि वापस जातात आणि छुप्या मार्गाने वृक्ष तोडण्याचे टक्केवारी घेतात आणि वृक्ष बिनधास्त तोडू देतात. तिकडे ट्रकच्या ट्रक लाकडांची तस्करी करून पाठवले जातात. पोलीस यंत्रणेचा उपयोग काय घेता तुम्ही, तर स्वतःच्या संरक्षणासाठी. डुकरांना लाज वाटत नाही तुम्हाला एवढी सुद्धा. आज शेतकरी वर्ग उन्हात तानात चिखलात काम करून त्यांच्यावरती वाघाचे हल्ले होत आहेत. त्यांच्या लेकराला सुद्धा वाघा तोंडात धरून नेत आहेत. अक्षरशः एवढे हल्ले झालेले असताना तुमचा एकही पोलीस त्यांच्या संरक्षणासाठी तुम्ही पाठवू शकत नाही. कुत्र्यांना तुमच्याकडे काहीच नाही शेतकऱ्यांसाठी पाठवायला. तिकडे पाठवा तुमची पोलीस यंत्रणा, बांधावर उभं करा. जिथे जिथे ऊसाचे शेत आहेत, केळींच्या बागा आहेत, तिथले वाघ पकडून आणायला लावा. फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या ताब्यात न्या. एवढी ताकद आहे पोलिसाच्या दंड्यामध्ये आणि फुकणीमध्ये, तर तिकडे पाठवा ना तुमच्या संरक्षणासाठी फक्त पोलीस यंत्रणा. सभागृहामध्ये जर सामान्य माणूस गेला, आम आदमी गेला, तर येऊ देसाल तुम्ही सभागृहामध्ये? हेच उत्तर ना, नाही तिथे जाता येत नाही म्हणून, ते आमदारासाठी आहे म्हणून. हेच म्हणाल ना तुमची पोलीस यंत्रणा, तिथे असणारे SP, तिथे असणारे PSI येऊ देतील. उद्या आलो आम्ही सभागृहामध्ये शेतकऱ्यांचा मुद्दा घेऊन, उद्या आलो आम्ही विद्यार्थ्यांचा मुद्दा घेऊन, उद्या आलो आम्ही शिक्षणाचा मुद्दा घेऊन, येऊ देसाल तुम्ही आम्हाला सभागृहामध्ये? नाही येऊ देणार का? आमच्याकडे पास लागतात, त्या पास तुम्हाला मिळणार नाही, ते फक्त आमच्यासाठी आहे, ते आमदारासाठी आहे. हेच म्हणाल ना तुमची यंत्रणा, हेच म्हणतील ना तुमचे अधिकारी सरकारी. तिथे येऊ देणार नाहीत का? तर तिथे काही गदारोळ होईल, तिथे गर्दी होईल. काय म्हणतात, तिथे गर्दी होते. अरे बाबा गर्दी होणार, उद्या महाराष्ट्राचं जे सभागृह आहे, मग गर्दी झाली तर काय फरक पडतो? नाही, मग गर्दी झाली की घाम येतो मंत्र्यांना आणि आमदारांना. मग घाम आला तर काय फरक पडतो? इतकं शेतकऱ्यांना नाही का रात्रंदिवस घाम येत काम करताना? नाही, घाम आला तर आमदारांचा मेकअप खराब होतो. पार्लर मधून जाऊन आलेले असतात. ठोकलं पाहिजे तुमच्या अधिकाऱ्यांना सुद्धा सांगायला लाज वाटत नाही त्यांना. तिथं गर्दी होते सभागृहामध्ये म्हणून. गर्दीमध्ये जायचं असेल ज्याला, त्यानंच आमदार व्हायचं. ज्याला गर्दीमध्ये टिकता येते, ज्याला घाम सहन करता येतो, ज्याला घामाच्या धारा सहन करता येतात, त्यानेच मंत्री व्हायचं असतं. का तिथं कुस्त्या खेळताना बरे तुम्हाला घाम येत नाही? कुत्र्यासारख्या कळवंडी लावायली तिथं दररोज. आज किती आमदारांनी शेतकऱ्याचा मुद्दा म्हणला, किती आमदारांनी नोकरीचा प्रश्न उभा केला. तिथे लाज वाटत नाही, शरम येत नाही? तुम्ही बोलता प्रत्येक वेळेस की कॉम्पिटिशन वाढले, 2000 जागा काढल्यात आम्ही आणि 20 लाख विद्यार्थी परीक्षेला बसल्या. कुत्र्यांना ठोकलं पाहिजे. आमदारांच्या जागा बऱ्या तशा नसतात तुटक्या. तेव्हा तर बरं तुम्ही, मग किती लोक फॉर्म भरतात आमदारांचे. मग तेव्हा बी आता उदाहरणासाठी एका मतदारसंघासाठी एक आमदार असतो, तर फार झालं तर 10च्या वरी तुम्ही फॉर्म भरू देतो का? मशीनमध्ये बसत नाहीत म्हणता, मशीनमध्ये बसत नाहीत जास्त फॉर्म. मग तिथे 20 लाख लोकांना भरू द्या ना फॉर्म, मग कळते तुम्ही कसे आमदार होतात. मग तिथे जमत नाही. मग इथे परीक्षेत 2000 जागा काढल्यानंतर 20 लाख कसं काय परीक्षेला घेता तुम्ही? 40 लाख जागा काढला, मग 2000 जागा काढायच्या आणि 20 लाख फॉर्म भरून घ्यायचे आणि परीक्षे फीस गोळा करायची आणि पुन्हा वाटून खायची. शरम वाटत नाही? आज एका तरी आमदारांनी तिथे प्रश्न उभा केला का? D.Ed आणि B.Ed झालेले 15 लाख विद्यार्थी आज बेरोजगार म्हणून तुम्ही घोषित केलेले आहेत. त्यांना डिग्रीचं लेबल दिलेलं आहे, पण नोकरीचं नियोजन तुम्ही सभागृहामध्ये केलेलं नाही. याच्यासाठी सभागृह बांधलेलं आहे की नोकरीचं नियोजन काय आहे तुमच्याकडे. 1.5 पैशाची नोकरी देऊ शकले नाही तुम्ही, नियोजनातच नाही ना तुमच्या. मांडला तिथं मुद्दा तुमच्या एका तरी कुत्र्याने, हरामखोरांना लाज वाटली नाही तुम्हाला? 15 लाख विद्यार्थी वैद्यकीय पास झालेले MBBS आहेत, आज त्यांना तुम्ही नोकरीवर घेतलं नाही. आज बिचारे ते कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करायले, तर 10-10 हजारांवरती प्रायव्हेट म्हणजे MBBS झालेला डॉक्टर आज प्रायव्हेट दवाखान्यामध्ये कंपाऊंडर सारखा 10,000 वर काम करायलाय. त्याच्यासोबत 10वी नापासवालाही 10,000 वर काम करायलाय. मग याचा MBBS होऊन फायदा काय आहे? याचा काही मुद्दा मांडलाय तुमच्या एखाद्या कुत्र्याने तिथं? हरामखोरांनो, तुम्हाला याच्याशी काहीच घेणं नाही. फक्त सामान्य माणसांनी भरलेली तिजोरी एकत्र केलेली कशी लुटायची, लुटल्यानंतर तिकडं स्विस बँकेत नेऊन कशी भरायची, हेच तुमच्या डोक्यात आहे. टाळके फोडले पाहिजे तुमचे. डुकरं निसते तुम्ही तिथं जाऊन भांडणं, तिथं जाऊन एकमेकांवरती शिरजोरी. आणि तुमच्यापेक्षा अंगणवाड्यांची लेकरं बरी. कमीत कमी त्यांना थोड्या वटाण्याच्या घुगऱ्या द्यायला ना तुमच्या त्या कर्मचाऱ्यांनी शिजवलेल्या, की ते बिचारे गपचिप बसतात. पण तुम्ही तर
किती डुकरासारखं खाल्लं तरी गपचिप बसणार, त्याला चव नव्हती म्हणतं, ते आंबट लागू लागलं वरण. मग तसेच जाता आंघोळ करता करता की त्या कर्मचाऱ्यांना मारायलेत कॅन्टीनमध्ये जाऊन. अरे घरी बायकोने केलेल्या तूप लावून लावलेल्या दसम्या घेऊन येत जा ना बाबा तिथं 10-12 दिवस खायला. कशाला कॅन्टीन मधलं खाता गोड लागत नाही तर बायकोच्या हातच्या चांगल्या दसम्या घेऊन यायच्या, खात बसायचं ठेचा भाकरी तिथे. एवढ्यावर नाही भागलं, भूक नाही गेली तर तिथं माधुकरी मागायची मुंबईमध्ये. प्रत्येक घरातून तुम्हाला 2-2 भाकरी आणि ठेचा देतील ना, थोडंसं पिठलं देतील, त्याच्यावर खायचं. आणि काय मरता का तुम्ही 10-12 दिवसामध्ये? पण पंचपक्वानांचं जेवण पाहिजे तिथं. कशासाठी पाहिजे तर तिजोरी वाटून घ्यायसाठी पाहिजे. म्हणजे तिजोरी वाटून घ्यायलाच जाता ना तुम्ही फक्त तिथं. काय केले तुम्ही आतापर्यंत? एक शिक्षकी शाळा जाहीर केल्यात. म्हणजे मागील 10 वर्षाच्या आधी ज्या शाळा 5वी पर्यंत होत्या त्या 8वी पर्यंत शाळा गेल्या होत्या. एवढ्या तुकड्या वाढल्या होत्या शाळेच्या, जिल्हा परिषद शाळांच्या. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी 8वी पर्यंत काही काही तुकड्या आल्या होत्या जिल्हा परिषद शाळेच्या. आणि त्यांनी दुसरं धोरण आणलं होते की बाबा ह्या शाळा मोडकळीस येऊ नयेत, सरकारी शाळा कमीत कमी आता 8वी पर्यंत आणल्या, यालाच 10वी पर्यंत करता यावं म्हणून त्यांनी विना अनुदानित धोरण आणलं. याच्यासाठी आणलं होतं की ते सरकारी शाळा सुरक्षित राहतील, गोरगरिबांच्या लेकरांना तिथं शिकण्याची सोय होईल, मुलींना बाहेर पाठवायची गरज पडणार नाही, परगावाला गावातच मुली 10वी पर्यंत शिकतील, यानंतर 12वीची सोय कशी करता येईल पाहता येईल. म्हणून ह्या आमदार जे शाळा काढायला त्यांना विना अनुदानितचं धोरण आणलं होतं आणि त्यांना कुठेतरी बंदोबस्त घालवायचा होता. पण ते तुम्ही हाणून पाडलं. तुम्ही आता त्या 8वी पर्यंत झालेल्या तुकड्यांना तुम्ही कितवीवर आणले माहिती का? 4थीवर आणले त्या शाळांना. आणि तिथं काय केलं? एक शिक्षकी शाळा म्हणून जाहीर केली. डुकरांनो, तुमच्या घरामध्ये तुमची एकटी बायको 4 माणसाचा स्वयंपाक करू शकत नाही म्हणून तुम्ही 4 बाया हाताखाली लावता. पीठ टिंबायला वेगळी, चपातीला वेगळी, चपातीला तेल लावायला वेगळी, तुम्हाला वाढायला माणूस वेगळा, डाळ आटायला वेगळी, वरण घालायला वेगळी, भाजी घालायला वेगळी बाय. आणि एक मास्तर त्या 4 वर्गांना कसा शिकल? मग एकटी तुमची बायको 4 माणसाचा स्वयंपाक करू शकत नाही आणि 4 वर्गाला एका शिक्षकानं कसं शिकवायचं? याचं नियोजन मांडलं तुम्ही सभागृहामध्ये कधी? केला एका तरी आमदारानं? पुढे या बरं, सांगा बरं आम्हाला. एक शिक्षकी शाळा काऊन केल्यात तुम्ही? का बरं एकच मास्तर देता तुम्ही शाळावर? मांडला हा मुद्दा. एखादा इमानदार आमदार असेल तर या समोर, आम्ही मांडला म्हणून. काय केली तुम्ही एक शिक्षकी शाळा? आम्ही लहान होतो तेव्हा आमचे 7 वर्ग होते, आम्हाला 8 शिक्षक होते 7 वर्गाला. आज 4 वर्गाला एकच शिक्षक. कसं काय? तेव्हा भागत होतं कारण तेव्हा 3000 पगार मिळायचा. आज तुम्ही 2 लाख पगार केला आणि एकच शिक्षकी शाळा, आणि त्याला 300 प्रकारचे कामं द्यायले तुम्ही एका शिक्षकाला. म्हणजे त्याच शिक्षकाला तुम्ही खिचडी शिजवायला यायची, त्यालाच तांदळातले किडे काढायला यायचे, त्यालाच तांदळातले खडे काढायला यायचे, त्याला तांदूळ किती होते मोजायला लावायचं, त्याला तांदळाचा भात किती फुगला ते मोजायला लावायचं, त्याच्यात आळ्या किती होत्या त्या मोजायला लावायच्या, भात शिजल्यानंतर आळ्या किती निघल्या ते मोजायला लावायचं. तर थर्ड क्लास तांदूळ पहिलेच 2 रुपये किलोचे, आणि त्याचा हिसाब किती लावता माहितीये का तुम्ही? त्याला करायला 500 रुपयाचा हिसाब करायला लावता. एका किलोच्या तांदळाला 2 रुपये किलोचे. 1 किलो घालायचं का? आम्ही ती 4 वर्गाची शाळा, त्या प्रत्येक तुकडीत 2-2 विद्यार्थी आहेत, 8-10 विद्यार्थी 4थी पर्यंत सगळे, आणि त्याला 1 किलो तांदूळ घातले तरी बस. आणि त्या 1 किलो 2 रुपये किलोच्या तांदळाचा हिसाब लिहाल 2 लाखाचा मास्तर तुम्ही ठेवला. हरामखोरांना लाज वाटत नाही? तुम्ही काम काय सांगायले त्यांना? 2 लाखाचा माणूस तुम्ही ठेवलाय, महिन्याला 2 लाख द्यायचे त्याला माणूस ठेवलाय. किती हिसाब लिहायला? 2 रुपये तांदळाचा हिसाब. हे दाखवा बरं परदेशातल्या तुमच्या एखाद्या मित्राला, काय म्हणतील ते, किती हसतील ते. 2 रुपये किलोच्या तांदळाचा हिसाब लिहायला तुम्ही माणूस 2 लाख पगार देणारा माणूस ठेवला. काय कमाल आहे? तुम्ही नियोजन काय मांडायला तिथं? काय चालवले काय तुम्ही? लहान मुलांना वटाणे देता तुम्ही. आता त्याच्यावर तर पेशंट सांगू तुम्हाला, वटाणेच दाखवू. अक्षरशः मुलांचे पोट फुगून ऑपरेशन करायची वेळ आली, आणि एवढं जर चांगलं धान्य देता तर तुम्हाला थोडंसं तिथं चव नाही लागली, तुम्ही कर्मचाऱ्यांना मारता. आता पेशंट सांगू एक दिवस. पण आज मुद्दा आहे की तुम्ही तिथे कुस्ती का खेळायलेत कुत्र्यांना? तिथं तुमच्या बापानं बांधलेलं सभागृह नाही ते कुस्त्या खेळायला. आमच्या बापाने बांधलेलं, आमच्या बापांच्या कष्टातून बांधलेलं ते सभागृह आहे. आमच्या प्रत्येक माणसाच्या मेहनतीचा 1-1 रुपया त्या सभागृहाला लावलेला आहे, 1-1 रुपया त्या मंत्रालयाच्या बिल्डिंगला लावलेला आहे. पण तुम्ही तिथं कोणाला खाऊ घालत आहेत आणि तुम्ही किती मेवा खात आहेत? म्हणजे इकडं म्हशी चरायच्या शेतकऱ्यांनी, मशीनना चारा पाणी करायचं आमच्या बापांनी, दूध काढायचं आमच्या बापांनी, तापवायला ठेवायचं आमच्या बापांनी, आणि वरती साय आली की खायची ओढून मांजरासारखी तुम्ही सोट्टे हो. हेच चालवलंय तुम्ही. एखादा विरोधी पक्षाचा कार्यकर्ता तळमळीचा असला, तो जर गेलाच कदाचित सभागृहापर्यंत, तर तुमचे SP, तुमचे पोलीस, तुमचे PSI लगेच त्याला अडवत आहेत. बरं तो एखादा फार मोठ्या पदावरचा असेल प्रवक्ता, तर तो म्हणतो मला शरद पवार साहेबांनी पाठवलेले. तुमचा लगेच तिथला पोलीस म्हणतो कोण शरद पवार? मी नाही
ओळखत त्याला शरद पवार फिरत पवार. म्हणजे वा वा, तुमचे पोलिस आता शरद पवारला सुद्धा ओळखणं झाले आणि तुम्ही सुद्धा आता शरद पवारला सुद्धा ओळखणं झाले. कोण विलासराव देशमुख आणि कोण गोपीनाथराव मुंडे, कोण RR पाटील आणि कोण जयंत पाटील, याच्याशी काहीच घेणं नाही तुम्हाला फक्त आता आम्ही सत्ताधारी आहोत आणि आम्ही लुबाडून कसं खायचं आणि कुत्र्यावानी कसं भुंकायचं यावरच तुमचं चालू आहे चाटुगिरी सगळी. मागे 2 वर्षाचा काळ पाहिला, 2-4 वर्षाचा तर काय चालवलं होतं तुम्ही महाराष्ट्रामध्ये आणि विधिमंडळात. सुरुवातीला सत्ता स्थापन करायच्या टायमाला तुम्ही हाच गोंधळ घातला. इकडून तिकडून चोरून मोरून इकडून तिकडून झाली सत्ता स्थापन की त्याच्यात ते एकनाथ शिंदे ते उद्धव ठाकरे एकमेकांवरती कुत्र्यासारखे तुटून पडायचे. कुत्रे तरी बरे तर दोघांपेक्षा असे तुटून पडायचे. बरं विधिमंडळात ते दोघं तुटून पडायचे आणि बाहेर यांचे कुत्रे तुटून पडायचे एकमेकांवरती. स्पेशल उद्धव ठाकरेचे ते तर विचारूच नका, त्या शिंदेचे त्याच्याहून त्यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारसा जो होता, महाराष्ट्राचा वैचारिक वारसा होता, महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा होता, सगळा त्यांनी पायाखाली तुडवला आणि त्यांचा कचरा लोकांच्या डोक्यात भरला. ती सुस्मिता एकीकून त्या ठाकरेची, एकीकून त्या शिंदेचे कार्यकर्ते काय डुकरासारखे काही भरडायचे अक्षरशः काना असे फाटायची वेळ आली. आमचे लेकरं झोपलेले असले, कदाचित टीव्ही चालू असली कोणाची शेजाऱ्याची जरी, त्या कुत्रीचा आवाज यायचा निस्ता भुंकलेला, याच्यावर त्याच्यावर निस्ती भुंकलेली. लेकरं झोपेतून दचकायचे. नंतर पुन्हा एक ते भुजगावनं आलं सदावर. त्यानंतर ते कुत्रं तर असं की ते पिसाळलं कुत्रं तरी बरं, त्याच्यापेक्षा ते तर पिसाळलेलंच कुत्रं होतं. तुमचे तरी कुत्रे होते, हे तर पिसाळलेलं कुत्रं होतं. हे तर काय दलिंदर काय बोलतंय झिपरण काय नाही त्याला ताळमेळ नाही. सभागृहामध्ये एक मुद्दा तुम्ही चांगला ठेवला नाही. महाराष्ट्रभर तुम्ही निस्त्या सभा लावल्या आणि तिजोरीतला पैसा निस्ता सभांवर खर्च केला तुमच्या कुत्र्यांच्या, आणि तिथे विचार काय मांडले तर भुंकायला लावले. अरे त्या विधिमंडळात आतापर्यंत जे नेते बोलायचे ना, विलासराव देशमुखांसारखे, RR पाटलांसारखे नेते, गोपीनाथराव मुंडेंसारखे नेते बोलायचे तर विरोधक सुद्धा खळखळून हसायचा आणि उभा महाराष्ट्र त्यांचे विचार ऐकण्यासाठी आणि त्यांचे मुद्दे ऐकण्यासाठी आतुरलेला असायचा. तेव्हा तर असे चॅनलही नव्हते. वाट पाहायचे लोक कधी 7 वाजतात आणि कधी बातम्या लागतात आणि कधी विलासराव देशमुख भाषण करतात, कधी मुद्दा म्हणतात, कधी गोपीनाथराव मुंडे त्या ठिकाणी आपला मुद्दा म्हणतात. उभा महाराष्ट्र एका शब्दाला त्यांच्या हसायचा खळखळून. एवढे विचार त्यांनी ऐकवले. विलासराव देशमुख असतील, RR पाटील असेल, असं कुणी चुकूनही त्यांच्यावरती असं वाईट बोलत नव्हतं किंवा त्यांना कोणी आता सुद्धा म्हणत नव्हतं की यांनी हा मुद्दा वाईट म्हणला किंवा हा शब्द वाईट वापरला म्हणून. आज सुद्धा गेल्यानंतर या लोकांचं नाव किती घेतात लोक, कारण तुमच्यासारखे भुंकले नाहीत ते कधी बी. त्यांनी विचार मांडले त्या लोकांनी. त्यांना सरकारी शाळा चांगल्या राहाव्यात, इथं लेकरांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून त्यांनी ते विनाअनुदानित धोरण आणलं. पण तुम्ही काय केलं आता, विनाअनुदानितला अनुदानित केलं आणि बिचाऱ्यांना मास्तरांना पगार तर दिल्याच नाही, नुसतं अनुदानित म्हणू. पण ते चालक जे होते त्यांना शिरजोर करून ठेवलं. त्या चालकांनी काय चालवले आता, पालकांचे जीव घ्यायला हरामखोर. आता झालं नाही परभणीमध्ये एका संस्था चालकांनी पालकाला मारलं, जीव जाईपर्यंत मेला तो पालक, अक्षरशः गेला जीव त्याचा. अशी परिस्थिती करून ठेवली. काच ते बी लोक मुख्यमंत्री झालेच होते ना, विलासरावजी देशमुख. गोपीनाथराव मुंडे बी नेता झालेच ना, RR पाटील बी नेता झालेच ना. विलासराव देशमुख नेताच होते ना. का तुमच्यासारखं केलं का त्यांनी, मांडलं का काही? मग हे नाही का तुम्हाला बघता येत? तुम्ही कुत्र्यासारखे उठलं की भुंकायचले एकमेकांवरती आणि आता तर तुम्ही हद्द ओलांडून एकमेकांच्या कॉलरी पकडून मारायले एकमेकांवरती आणि लगेच दाखवायला, पुन्हा लोकांना दाखवा आणि सभागृहामध्ये काय करायले. आता लोक येऊन बघणार नाहीत, लोक येऊन तुम्हाला थोबाड फोडतील तुमचे. त्या सभागृहाच्या अध्यक्षाला तर असं हाणलं पाहिजे, पहिलं बुटानंच हाणलं पाहिजे त्या अध्यक्षाला. तर हरामखोर तिथं एखादा मुद्दा चांगला मांडला एखाद्या आमदाराने की त्यांना तिथे वाजवते आणि बसवते खाली बाकडं वाजवून, दलिंदर कुठलं. आणि मुद्दा लिहून घ्यायचा आणि नियोजन करायचं त्याच मुद्द्याचं. तुम्हाला फक्त 3-4 गोष्टींचंच नियोजन करायची गरज आहे, तुम्हाला बाकी काहीच करायची गरज नाही. सगळेच रस्ते काही खराब नसतात. ज्या आमदाराच्या परिसरामध्ये रस्ते खराब आहेत त्याचा तो मुद्दा मांडेल. ज्या आमदाराच्या परिसरामध्ये मतदारसंघामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे, डिग्र्या मुलांनी घेतल्यात पण नोकरी नाही, त्यांचं कसं करायचं, त्यांना कोणत्या याच्यामध्ये सामावून घ्यायचं, हे मुद्दे मांडतील. आता ज्या आमदारांच्या परिसरामध्ये शेतरस्ते नाहीत चांगले, तो मुद्दा मांडेल. ज्या आमदारांच्या परिसरामध्ये किंवा मतदारसंघामध्ये शेतमालाला भाव नाही,
आता सगळ्याच आमदारांच्या मतदारसंघात शेतमालाला भाव नाही. मग ते मुद्दा मांडायचा सगळ्या आमदारांनी मिळून. मग अध्यक्षांनी सांगायचं तिथं याच्यासाठी आपण काय नियोजन करायचं बुवा, कापसाला चांगला भाव देण्यासाठी आपण काय काय नवीन उपक्रम राबवले पाहिजे, सोयाबीनला चांगला भाव देण्यासाठी आपण कोणते नवीन उपक्रम राबवू शकतो, ह्या सांगायचं ना अध्यक्षांनी. दलिंदर कुत्र ते एखाद्यानं सांगितलं की ते त्याला निलंबित करून टाकायला. हरामखोर. अक्कल पाहिजे एवढे त्या अध्यक्षाला पण. एखाद्या आमदारांनी सांगितलं व आमच्या मतदारसंघात तूर चांगली पिकते पण तुरीला भाव नाही, मग अध्यक्षाचं कर्तव्य आहे किंवा तुरीला भाव मिळण्यासाठी आपण हे नव उपक्रम राबवू शकतो आणि मग निश्चित आपण तुरीला 12,000 भाव 15,000 भाव देऊ शकतो. हे कर्तव्य आहे त्या अध्यक्षाचं. का त्याचं कर्तव्य तुम्ही राजदंडाचा अपमान केला, तुम्ही राजगृहाचा अपमान केला, तुम्ही माझ्या सासऱ्याचा अपमान केला, माझ्या सासूचा अपमान केला, माझ्या मेहण्याचा अपमान केला, माझ्या मावस भावाचा अपमान केला, माझ्या चुलत भावाचा अपमान केला, करा निलंबित. दलिंदर कुठलं. तू यालाच निलंबित केलं पाहिजे, याला ठोकून काढून त्या सभागृहाला कुलूप लावलं पाहिजे. मग कळेल हे काय तिथं चाललंय. आणि मग सामान्य माणसाला तिथं येऊ देत नाही आणि या कुत्र्यांना कसं काही तिथं येऊ देतात तुम्ही भांडणं करायला. मग म्हणतात नाही नाही ते आमचे सत्ताधाऱ्यांचे कार्यकर्ते आहेत, सत्ताधाऱ्यांचे कार्यकर्ते. वा, सत्ताधारी काय असते? सत्ताधारी ज्याला सत्तेचा आधार आहे त्याला सत्ताधारी. का किती दिवसाची असते सत्ता? 5 वर्षाची. 5 वर्षांना पपईचं झाड पडतंच ना, हे लक्षात ठेवा. पपईचं झाड पडतं आणि तुम्हाला पाळल्यात जातं, कारण तुम्ही पडले तरी आपोआप खाली बसत नाहीत. खुर्ची घेऊन उठता म्हणून तुम्हाला पाडावं लागतंय. आणि आता तुम्हाला असं पाळल्या जाणार नाही, तुम्हाला असं पाळल्या जाणार यानंतर की तुम्ही परत उठूच शकले नाही पाहिजे. हरामखोरांना तुम्ही इलेक्ट्रॉनिक मशीन आणा, नाहीतर अजून दुसऱ्या एखाद्या मशीन आणा, मग तुम्हाला धडा शिकवेल आता पुढची पिढी. दलिंदर कुठली तुमची यंत्रणा सुद्धा काय तुम्ही योजना राबवता? 1,500 आम्ही लाडक्या बहिणींना द्यायला. मूर्खात काढता का कुत्र्यांना तुम्ही? महिला जातीला 1,500 द्यायला 10,000 द्या ना, मग तुम्हाला लाडक्या बहिणी आहेत म्हणतो आम्ही तुमच्या. महिन्याला 10,000 देसाल एवढी तिजोरी भरलेली आहे. दलिंदरांना तुम्ही वाटून खायले ती तिजोरी, एवढी तिजोरी भरले. प्रत्येक महिलेच्या वाट्याला 10,000 महिना येईल आणि मग 10,000 द्या, त्याला लाडकी बहीण म्हणतात. मग महागाई अजून जास्त वाढवला तर मग 20,000 करा, त्याला लाडकी बहीण म्हणतात. कुत्रे कुठले 1,500 साडी येईन आणि चालले वाटेल लाडकी बहीण म्हणायला. आणि पुन्हा लगेच त्या मोबाईलचं तिकडून वाढवलं बॅलन्स, 300चं 500 केलं आणि लाडक्या बहिणीला दिलं म्हणाले. तिकडून ते लगेच घेते तुमचा मेवना. पलीकून ते सिम कार्ड वाढवला सिलेंडर फेकणारा तो तिकून घेते, तुम्हालाच अजून देते. इकून घेते, इकून देते, असा फिरवते बहिणीचाच पैसा घेऊन आणि चालले मोठे मूर्खात काढायला. तिकडे बसून काय म्हणता? आपण येथील महिला वर्गांना कसं मूर्खात काढलं, 1,500 मतदार विकत घेतलं. कुत्र्यांनो, पुन्हा इलेक्शन उद्या दाखवतो तुम्हाला 1,500 कसं विकत घेतात. तुमच्या इलेक्ट्रॉनिक मशीनचं किती नियोजन करा. गावात येऊ दिल्या ना, मग म्हणा फेकून देतो ते इलेक्ट्रॉनिक मशीन. आणि इलेक्ट्रॉनिक मशीन तुम्ही हरामखोरांना निसतं. आता तुम्ही जर मुद्दा नाही लावला मार्गाला, येथील 20 लाख विद्यार्थ्यांचा डिग्र्या दिल्या ना तुम्ही, MBBSच्या डिग्र्या दिल्या तुम्ही, DED BEdच्या डिग्र्या दिल्या ना तुम्ही, BA BComच्या, मग बेकाम काऊन केलं विद्यार्थ्यांना तुम्ही? दलिंदरांना एक शिक्षकी शाळा काऊन ठेवली तुम्ही? बहुशिक्षकी शाळा करा. 8वीच्या वर्गापर्यंत जे वर्ग होते ते 8वी पर्यंत आणा. आता जे 10वी पर्यंत हायस्कूल होते त्या 10वी पर्यंत आणा. 10वी पर्यंतच्या शाळेला 40 शिक्षक द्या, 8वी पर्यंतच्या शाळेला 20 शिक्षक द्या. कशी मुलं बेकार राहतात मग बघू. दलिंदर कुत्रे कुठलचे एक शिक्षकी शाळा बोंबलायले. तुमचे तालुका शिक्षण अधिकारी बी, तुमचे केंद्र प्रमुख बी एक शिक्षकी शाळा आहेत. कसं करणार? एक शिक्षकी शाळा आहेत. दलिंदर कुत्रे, तुम्हाला लाज वाटत नाही एक शिक्षकी शाळा म्हणाल? कसे शिकणार गावातले लेकरं एक शिक्षकी शाळेमध्ये? आणि जर प्रायव्हेट मध्ये टाकायचं तर कुठून भरायच्या गावातल्या लोकांनी फीस? ते रात्रंदिवस शेतात काम करतात. त्यांच्या लेकरांना कसं न्यायचं जिल्ह्याच्या ठिकाणी शिकायला? पोद्दार शाळेमध्ये, इंटरनॅशनल स्कूलमध्ये कसं न्यायचं शेतकऱ्यांनी लेकरं शिकायला त्या ठिकाणी? जशा गावामध्ये पहिल्या शाळा होत्या तेवढ्या तुकड्या वापस आणा. प्रत्येक जिल्हा परिषद शाळेला 10वी पर्यंत हायस्कूल बनवा. प्रत्येक शाळेत दुपटीने शिक्षक द्या. 10वी पर्यंत असतील तर 40 शिक्षक द्या. दलिंदरांनो, कसं DED BEdचं पोरग घरी राहते. प्रत्येक दवाखान्याला सगळ्या डॉक्टरांच्या, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा काढून जास्तीत जास्त वैद्यकीय अधिकारी भरा. कसं MBBS झालेलं पोरग घरी बसते तर मग बघू. दलिंदर कुत्र्यांना त्यांना प्रायव्हेटमध्ये 5-5 हजारावर नोकरी करायला लावायला तुम्हाला लाज वाटणं. आणि तुम्ही 5-5 लाख मानधन घ्यायलेत. तुमच्या कलेक्टरला 5-5 लाख, त्याच्या हाताखाली चपराशाला 70,000 पगार आहे. लाज वाटत नाही? ते एक डिपार्टमेंट कोणतं एकांनो तिथले अधिकारी सांगतात आम्हाला महिन्यातून 1 दिवस काम असते. ते कोशागारचे लोक सांगतात आम्हाला महिन्यातून 1 दिवस काम असते म्हणतात. आणि आम्हाला माहिती आहे का 2 लाख पगार देतात म्हणते. सरकार एवढं पागल आहे म्हणते. ते कोशागारचे लोक म्हणतात. हरामखोरांना लाज वाटू द्या. ज्याला महिन्यातून 1 दिवस काम आहे सही करण्याचं त्याला 2 लाख पगार द्यायले. त्याच्या चपराशाहीला 40,000 पगार आहे, 50,000 पगार आहे त्या कोशागारच्या.
लाज वाटू द्या. इकडं 24 तास शेतकरी बाप उन्हातानात काम करते, त्याचं पोरग रात्रंदिवस बेजार होऊन 5-5 वर्ष परीक्षा द्यायला, स्पर्धा परीक्षा, त्याला अजून तुम्ही 2000ची नोकरी दिली नाही. आणि कोषागार सारखे असे सगळे डिपार्टमेंट आहेत, त्याला तुम्ही 2-2 लाख महिन्याला पगार द्यायला, तर बाकीच्यांना बेरोजगार करायला. कुत्र्यांनो, एकही मुद्दा तुम्ही सभागृहामध्ये मांडण्यात, तुम्ही काय भूताचे आमोशल जन्मले होते का? काय तुमचा जन्म कधी झाला? डुकरांनो, तुम्हाला एकही चांगला हक्काचा मुद्दा तिथं मांडता न झालंय. तुम्हाला काय भूतानं झडपलंय का? भूत लागले का? मशानभूमीत जन्मले का तुम्ही? एकही मुद्दा चांगला नाही, एकही मुद्दा हक्काचा नाही, एकही मुद्दा हिताचा नाही तिथे. कोंबड्यासारखे बरं तुम्ही काय आता भिकेला लागणार नाही. तुम्ही तुमच्या 50 पिढ्या जगतील एवढी तुम्ही कमाई करून ठेवलेली आहे, तरी सुद्धा तुम्ही हिताचे मुद्दे तिथं मांडत नाही. आज कुठला आमदार आहे बा त्यानं चांगला मुद्दा मांडला तर त्याचे लेकरं बाळ भिकेला लागतील? असे कितीतरी आमदार आहेत, त्यांना निवडणुकीच्या अगोदर त्यांच्याकडे 20 एकर सुद्धा शेती नव्हती. आज 800 एकर शेती आहे त्यांची एक टर्म पूर्ण झाल्यानंतर. त्यांच्याकडे पहिलं जेवढं शेत नव्हतं त्या शेता एवढाले आता घरं बांधलेले आहेत. अगदी आमच्या नातेवाईकातले आमदार आहेत, तुम्हाला दाखवतो. राहायला घर नसलेले आज कशी त्यांचे घरं, कसे दारं, कसं झालेलं आहे. आणि तुम्ही म्हणता की सगळं आम्ही जनतेसाठी करायलो, सगळं आम्ही लाडक्या बहिणीसाठी करायलो. डुकरांनो, लाडक्या बहिणींच्या गावातल्या शाळा तुम्ही मोडून खाल्ल्या. कुत्र्यांनो, लाडक्या बहिणीच्या लेकरांना शाळेत पाठवायला तिथं रस्ते नाही, त्यांना शाळेत कसं पाठवायचं? वरून लाडक्या बहिणी म्हणायच्या. तुम्ही लाडक्या बहिणी म्हणलं तरी तुम्हाला लाडके भाऊ कधीच म्हणल्या जाणार नाही, तुम्ही डुकरन कुत्रेच म्हणल्या जाईल तुम्हाला. कारण तुम्ही महाराष्ट्रातील लोकांची परिस्थितीच अशी केलेली आहे की म्हणून तुम्हाला आता विचार करावा लागणार आहे. आणि जर तुम्ही हे महत्वाचे मुद्दे आता सभागृहात नाही मांडले तर येणाऱ्या काळामध्ये त्या सभागृहाला टाळे ठोकून आणि तुम्हाला लाता घालून बाहेर हाकलून बघू तुमची पोलीस यंत्रणा काय करते. तर माझा 3 वर्षाचा मुलगा जर सभागृहामध्ये पाठवला तर तुमचे पोलीस काय करतील? त्याच्यावरती कारवाई करतील, तुरुंगात डांबतील का? तर हे आमदारासाठी आहे म्हणतील का? तर इथं गदारोळ होईल. 3 वर्षाच्या मुलांना भीती वाटते म्हणून तुम्ही तिथं जाऊ देणार नाही का? तर तिथं काहीतरी आंदोलन करेल मुलगा म्हणून. या कुत्र्यांना कसे घ्यायला तुम्ही आपोआप सभागृहामध्ये? कार्यकर्त्यांना तुमच्या तिथं भांडणं करायला आणि कुस्त्या खेळायला. आता त्याला कुस्तीगृह नाव द्या डुकरांनो. आणि येणाऱ्या काळात लक्षात ठेवा, तुम्ही 3-4 मुद्दे जर महत्वाचे सभागृहामध्ये नाही मांडले आणि तुमच्या अध्यक्षानं जर निकाली नाही काढले तर तुमच्या अध्यक्षाला असं ठोकून काढून 7 पिढ्या पुन्हा अध्यक्ष होण्याचं स्वप्न पाहणार नाही त्यांनी. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.